छत्रपती शिवरायांनी समर्थ रामदास स्वामींचा द्वेष आणि मत्सर केला किंवा समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवरायांच्या विषयी काहीतरी विरोधाभास म्हणून बोलले, असा कुठे जर उल्लेख केला कोणी असेल तर ते दाखवावे. त्या दोन ज्येष्ठ विभूतींनी जे कार्य केले ते न भूतो न भविष्यती. बरं, प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीनंतर छत्रपती शिवरायांचा फायदाच झाला, तोटा तर झाला नाही ना. आता तो सगळा विषय बाजूला ठेवून आपल्या ह्या एकमेकांच्या भानगडीमध्ये द्वेष, मत्सर आणि तिरस्कार वाढला. अखिल महाराष्ट्रामध्ये एकमेकांचे उणे जुने काढण्याचं आयुष्य जात आहे. केवळ विनाशकालीन विपरीत बुद्धी ही परिस्थिती इंग्रजांनी भारतात सत्ता प्रस्थापित केली तेव्हाची होती. श्रोते हो, तेव्हाचा काळ इंग्रजांचा आणि यवनांचा होता. बरं, आज आपण कोणाच्या विरोधात भांडत आहोत आणि त्याच्यापासून काय फलश्रुती मिळणार आहे? आम्ही धर्माचरण सोडल्यामुळे ख्रिस्ती मिशनरीच्या ताब्यात धर्म गेला आणि क्षत्रियांनी महत्वाकांक्षा न ठेवल्यामुळे सत्ता इंग्रजांच्या ताब्यात गेली. त्यामुळे ना आध्यात्मिक प्रगती झाली ना भौतिक प्रगती, अशी केविलवाणी अवस्था झाली. परंतु शिवसमर्थांच्या एकत्रित येण्यातून, बघा, शिवसमर्थांच्या एकत्रित येण्यातून हिंदुस्थानच्या इतिहासाला नवे वळण लागले, हे स्वामी विवेकानंद लिहितात, तुम्ही आम्ही नाही. छत्रपतींना पाहून प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घडले असा आनंद समर्थांना व्हावा. आणि समर्थांनी अत्यंत प्रेमाने महाराजांना आलिंगन दिले. काही काळ दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले. जशी श्रीराम भरत भेट, जशी हनुमंत श्रीराम भेट, जशी शबरी आणि श्रीराम भेट, अगदी तशीच श्री शिवसमर्थ भेट. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम अर्थ तिथ